नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण रँक ऑफ मॅट्रिक्स युजिंग मायनर. बघा, रँक ऑफ मॅट्रिक्स काढण्यासाठी दोन मेथड आपल्याकडे, एक मायनरनी काढू शकतो आपण आणि एक जो आहे तो एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन वापरून. तर पहिलं बघा, आपण मायनरनी काढणार आहोत. मायनरने आपण रँक कसं फाइंड करतो बघा. तर त्याची डेफिनेशन कशी आहे रँकची की लेट ए बी एनी नॉन झिरो मॅट्रिक्स. बघा, आपल्याला पहिलं काय पाहिजे की एखादा मॅट्रिक्स घेतला आपण, तो कसा पाहिजे, नॉन झिरो पाहिजे. जर तो नॉन झिरो असेल तर आपण A is said to be rank R, म्हणजे एखाद्या मॅट्रिक्सची आपण रँक R कधी म्हणणार. बघा, एखादा A मॅट्रिक्स आहे आणि आपण या A मॅट्रिक्सची रँक जी आहे ती R म्हणणार आहे. काय R याचा मीनिंग काय होतो की आपण काल मागच्या लेक्चर मध्ये पाहिलं आहे की सब मॅट्रिक्स काय राहतं आणि मायनर काय राहतं. पण ते कसं सांगतो, सब मॅट्रिक्स काय करतो आपण की जो ओरिजिनल मॅट्रिक्स आहे त्याचे छोटे छोटे पार्ट करतो आपण, म्हणजे सगळे पार्ट आपण त्याचे घेतो, ते असतं सब मॅट्रिक्स. आणि त्याच्यामध्ये जे सब मॅट्रिक्स आहे त्याच्यातले जे सब मॅट्रिक्स आहे जे स्क्वेअर करतात, म्हणजे स्क्वेअर मॅट्रिक्स, म्हणजे स्क्वेअर सब मॅट्रिक्स म्हणतो आपण. स्क्वेअर सब मॅट्रिक्स जर आपण कलेक्ट केले त्याचा जर आपण डिटर्मिनंट घेतला तर आपण त्याला म्हणतो मायनस. म्हणजे काय घ्यायचं आपल्याला की स्क्वेअर मॅट्रिक्स कलेक्ट करायचा आपल्याला. ओरिजिनल मॅट्रिक्स कोणताही असो त्याच्यातून जेवढे आपल्याला स्क्वेअर मॅट्रिक्स बनता येतील तेवढे मॅट्रिक्स काढणे त्याला म्हणतो आपण स्क्वेअर सब मॅट्रिक्स. ठीक आहे. आणि त्याचा जर आपण डिटर्मिनंट घेतला तर ते मायनस. आता बघा, आता आपण रँक जर एखाद्या मॅट्रिक्सची रँक जर R असेल तर त्याचा मीनिंग काय होतो बघा. पहिला की त्यासाठी मला ऍट लीस्ट एक तरी या ऑर्डरचा R ऑर्डरचा मला स्क्वेअर मॅट्रिक्स एक्झिस्ट होतो. काय R मॅट्रिक्स एक्झिस्ट होतो आणि त्याचा जो मायनर असेल दॅट मीन्स त्याचा जो डिटर्मिनंट असेल या R ऑर्डरचा तो कसा पाहिजे माझ्याकडे नॉन झिरो पाहिजे, म्हणजे झिरो नाही आला पाहिजे. ऍट लीस्ट एक जरी आला तरी काम सफिशियंट. आणि दुसरं बघा, पहिली कंडिशन त्यांनी सॅटिस्फाय केली काय की त्या ऑर्डरचा एकतरी स्क्वेअर मॅट्रिक्स नॉन झिरो आला पाहिजे, त्याचा मायनर. दुसरा आहे की एव्हरी मायनर ऑफ ऑर्डर ग्रेटर दॅन R, म्हणजे जर एखाद्या मॅट्रिक्सची जर R आली ऑर्डर तर त्याच्यापेक्षा कोणताही ऑर्डरचा मायनर घ्या, म्हणजे स्क्वेअर मॅट्रिक्स घ्या, तर त्याचा जो मायनर आहे त्याचा डिटर्मिनंट आहे तो कसा येणार आहे, 0 येणार आहे. तर त्याचा पुढचा जो आहे म्हणजे काय हा R जो आहे तो मॅक्सिमम असेल जो की त्याचा डिटर्मिनंट घेतला त्या ऑर्डरचा तर तो कसा आहे, तो नॉन झिरो. तर त्याला म्हणतो आपण रँक. ठीक आहे. आता आपण एक्झाम्पल मध्ये बघा, म्हणजे ऍक्च्युअली मीनिंग काय राहतं मी इथं सांगतो की सपोज आपल्याकडे एखादा मॅट्रिक्स आहे. मी आता ते एक्झाम्पल घेत नाही, पण एखादा मॅट्रिक्स आहे सपोज 3x4. किती आहे, 3x4 चा. आता 3x4 चा मी एक मॅट्रिक्स घेतला आणि मला त्याची रँक काढायची असेल तर आता एलिमेंटचं ठीक आहे, नंतर एक्झाम्पल घेणारच आहे, पण त्यात ऍक्च्युअली काय मिनिंग येतात बघा. तर माझ्याकडे मॅक्सिमम सगळ्यात मोठा कोणता स्क्वेअर मॅट्रिक्स बनेल, कोणता बनेल बघा. आता आपल्याकडे 4x4 बनेल का नाही का, कारण की इकडे 4 नाही इकडे 4 आहे, तर 4x4 मॅट्रिक्स बनणार नाही. आता जो भी बनेल तो कसा बनेल आपल्याकडे 3x3 बनेल. किती बनेल, 3x3. आता 3x3 चे जर मी सब मॅट्रिक्स घेतले तर करेक्ट करणार आहे कोणते 3x3 चे. आता बघा 3x3 याच्याकडे किती असतील बघा, याच्याकडे कॉलम किती येतो 4, 1 2 3 आणि 4. रो किती आहे 3, 1 2 आणि 3. मग हा मॅट्रिक्स तुमचा 3x4 झाला तर मला काय कलेक्ट करायचं पहिलं की स्क्वेअर मॅट्रिक्स मॅक्सिमम कोणता होतो 3x3, त्याच्यापेक्षा होतो मोठा नाही. मग आता मला बघा त्याचा मायनर काढायचं. मी काय करणार 3x3 चे माझे किती मॅट्रिक्स तयार होतात. 3x3 चे काय आपल्याकडे बघा, 3x3 चे किती तुमच्याकडे, मी असे ज्यावेळेस एक्झाम्पल घेतले त्यावेळेस मला समजेल. मी 3x3 चे सब मॅट्रिक्स कलेक्ट केले. तर सब मॅट्रिक्स कलेक्ट केल्यानंतर जर माझे सगळे सब मॅट्रिक्स पहिला घेतला मी मायनर 3x3 चा, हा 3x3 चा, त्याचा पण डिटर्मिनंट 0 आला. दुसरा घेतला त्याचा पण डिटर्मिनंट 0 आला. आणि चौथा मी घेतला किती हो मला माहित नाही, पण जेवढे येतील तेवढ्याचा डिटर्मिनंट जर 0 घेतला म्हणजे मायनर घेतो. मग बघा, पहिला मायनर, दुसरा मायनर, तिसरा मायनर, कोणत्या ऑर्डरचा 3 ऑर्डर. जर सगळे 0 आले, काय आले, सगळे 0 आले तर या मॅट्रिक्सची रँक 3 होणार नाही. हा, जर त्याची रँक 3 असते तर ऍट लीस्ट एक तरी माझ्याकडे मायनर कोणताही ऑर्डर, हा जर त्याची जर रँक 3 असते तर 3x3 याच्या ऍट लीस्ट एक तरी 3x3 चा जो डिटर्मिनंट आहे मायनर आहे तो की त्याला असं नॉन झिरो. मग सगळ्यांचा जर 0 आला तर याची जी रँक आहे ती 3 होणार नाही. काय होणार नाही, 3 होणार नाही. आता मग आपण जर सगळे केले आता काय करणार आपण, त्याच्यानंतर कोणता येईल 2x2 चा.
किती येईल 2 क्रॉस 2 चा 3 क्रॉस 3 चा सम आता 3 रँक पण येणार नाही का कारण 3 क्रॉस 3 चे सर्व मॅट्रिक्स सब मॅट्रिक्सचा डिटरमिनंट किती आला 0 आला तर आपण आता चेक करणार आहे 2 क्रॉस 2 चा मग 2 क्रॉस 2 चा जर मी परत घेतले 2 क्रॉस 2 चे मॅट्रिक्स येतील जेवढे पण बनतील सगळ्यांचे जर 0 आलाच म्हणजे काय जेवढे बनतील तेवढे आता आपण एक्झाम्पल घेऊया जेवढे बनतील तेवढे जर 0 आला तर त्याची रँक किती नसेल रँक ऑफ A इज नॉट इक्वल टू 2 आणि लास्टला रँक तर एक असतेच कारण की सिंगल टर्म मॅट्रिक्स वर क्रॉस 1 तर ऍट लीस्ट एक जर नॉन झिरो नंबर राहिला तर त्याचं काय तर रँक 1 येऊन जाते मग आता बघा जी 2 बी नाही आणि 3 बी नाही आली तर किती आहे तुमचा रँक ऑफ A इक्वल टू 1 येईल हां कधी ज्यावेळेस आपण पहिला 3 क्रॉस 3 चा घेतला मग सगळं 0 आला पण बघा इथं आपण जर 3 क्रॉस 3 चा घेतला आणि पहिला जर तुमच्याकडे काय आला नॉट इक्वल टू 0 आला तर पुढे सॉल्व करायची गरज नाही 3 क्रॉस 3 चा जर डिटरमिनंट नॉट इक्वल टू 0 आला तर आपण डायरेक्ट सांगू शकतो की याची रँक जी आहे ती किती आहे 3 आहे किती आहे 3 पुढे सॉल्व करायचं नाही 2 क्रॉस 2 सॉल्व करायचं नाही ठीक आहे हां जर सपोज आपण 3 क्रॉस 3 चे सगळे 0 आले ठीक आहे पहिला याला 0 दुसरा याला तिसरा याला तर आपण काय करणार मग आपण 2 क्रॉस 2 वर जाणार मग 2 क्रॉस 2 मधला ऍट लीस्ट एक जरी नॉन झिरो आला बघा ज्या ऑर्डरचा फक्त मॅक्सिमम मोठ्यापासून सुरुवात करायची जी मोठी स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तिथून सुरुवात करायची तिथून जर पहिला 3 क्रॉस 3 चा नाही झाला तर मग 2 क्रॉस 2 वर यायचं 2 क्रॉस 2 चा ऍट लीस्ट एक जरी आपल्याला नॉन झिरो मायनर भेटला मग त्याचा 0 नाही आला तरी पण त्याची रँक किती होते 2 येईल बघा आता ऍट लीस्ट मी एक 2 क्रॉस 2 चा जर माझा किती आला नॉन झिरो आला 0 नाही आला तर याची पण रँक किती असते 2 असते मग बघा जे रँक जर 2 असेल तर त्याचा वरचा कोणताही मायनर घ्या आता मी 2 ऑर्डरचं डिटरमिनंट घेतला तर त्याची डिटरमिनंट किती आला नॉट इक्वल टू 0 तर त्याची रँक 2 आली तर तुम्ही 3 चा जर घेतला मी मायनर तर 0 येईल 4 ऑर्डरचं घेतला तरी पण किती येईल तुमचं मायनर 0 ठीक आहे हे या पद्धतीने आपण करू शकतो आता आपण एक्झाम्पल पाहूया आता मी 1 मिनिटामध्ये शॉर्ट मध्ये सांगतो की कसं राहतं की सपोज एखाद्या मॅट्रिक्स आता मी एखादा ऑर्डर आहे सपोज ठीक आहे आता मी 3 क्रॉस 3 चं धरून घेतो ठीक आहे सगळे मॅट्रिक्स घेतले मी 3 क्रॉस 3 चे सगळ्या आता मानतो की सगळ्यांचं डिटरमिनंट 0 आला काय आला 0 आला ही पहिली केस काय पहिली केस आला आणि केस 2 सपोज सगळ्यांचं जर 0 आला तर आपण कुठे जाणार 2 क्रॉस 2 वर जाणार ठीक आहे पण जर 3 क्रॉस 3 चा डिटरमिनंट नॉट इक्वल टू 0 आला तर इथून तुमची रँक किती असते रँक ऑफ A इक्वल टू 3 मग आपण याच्या पुढे सॉल्व करायची गरज नाही हां जर तुमच्याकडे 3 क्रॉस 3 चे सगळे मॅट्रिक्स 0 आले तर आपण येणार परत 2 क्रॉस 2 वर हां 2 क्रॉस 2 वर बघा सगळे की 2 क्रॉस 2 चे जर डिटरमिनंट 0 आला काय का 2 क्रॉस 2 चे सगळे 0 आला तर याची रँक काही 2 नसेल ठीक आहे रँक काही 2 नसेल आणि जर डिटरमिनंट ऑफ 2 क्रॉस 2 चा जर डिटरमिनंट नॉट इक्वल टू 0 आला तर याची रँक किती असते 2 असते मग प्रोसेस स्टॉप काय प्रोसेस स्टॉप यस प्रोसेस स्टॉप हां जर आपण 2 क्रॉस 2 चे पण सगळे 0 आले 3 क्रॉस 3 चे पण सगळे 0 आले तर मग आपण येणार पुढे 1 क्रॉस 1 वर हां 1 क्रॉस 1 वर तर तुमचं ऑब्वियसली ऍट लीस्ट एक तर नॉन झिरो भेटतोच आहे त्याच्यामुळे रँक किती निघाली मग इथं रँक A इक्वल टू 1 समजलं आता एक्झाम्पल घ्या पहिला बघा पहिल्या एक्झाम्पल मध्ये काय दिसतं तुम्हाला पहिल्या एक्झाम्पल मध्ये बघा जो मॅट्रिक्स आहे तो किती ऑर्डरचा आहे बघा पहिला ऑर्डर याची रँक काढायची आपल्याला मी 3 एक्झाम्पल सगळ्या ऑर्डरचे घेतो आता हा व्हिडिओ मोठा होऊन जाईल तर झालं तरी ठीक आहे कारण याचे सर्व कन्सेप्ट क्लिअर करून घेतो मी मायनरने कसं रँक करायचं आता हा जो आहे मॅट्रिक्स किती आहे तुमच्याकडे 2 रो आहे आणि 3 कॉलम ठीक आहे आता याचे आपल्याला रँक करायचे तर रँक करण्यासाठी की पहिलं बघा आपल्याकडे मॅक्सिमम ऑर्डरचा स्क्वेअर मॅट्रिक्स कोणता बनतो तर कोणता बनेल 2 क्रॉस 3 क्रॉस 3 का बनणार नाहीये कारण आपल्याकडे इकडे 3 कॉलम आहे पण 3 रो आहे का नाही म्हणून हा याचा जो मॅक्सिमम आहे बघा मॅक्सिमम सगळ्यात मोठा सोल्युशन मध्ये मॅक्सिमम बघा मी काय लिहिलं आता मायनर ऑफ ऑर्डर किती ऑर्डर 2 म्हणजे 2 ऑर्डरचा मायनर याचा मीनिंग काय होतो की 2 क्रॉस 2 चे मला सगळे स्क्वेअर मॅट्रिक्स घ्यायचे आता मी पहिला घेतला आहे ठीक आहे पहिला कोणता आहे मी 1 3 आणि 2 6 घेतो तर किती आहे तुमच्याकडे किती याचा डिटरमिनंट किती बघा डिटरमिनंट आला किती 1 6 6 आणि हा
आपल्या रूलनुसार मायनस 2 into 3 प्लस मायनस 6 हा मायनस मायनस प्लस झाला तर मायनस 6 प्लस 6 इक्वल टू 0. तर पहिला जो घेतला आपण कोणता घेतला होता की मी पहिला हे दोन सिलेक्ट केले. ठीक आहे. आता बघा सेम पहिला 0 आला तर दुसरा चेक करावा लागणार मायनर ऑफ ऑर्डर 2. दुसरा बघूया. दुसरा घेऊया काय दुसरा बघा मी काय करतो पहिला आणि तिसरा घेतो. तर किती तुमच्याकडे 1 6 2 आणि 12. याचं पण डिटरमिनंट घ्या. बघा 1 into 12 किती झाला 12 minus 2 into 6 12 equal to 0. आता आपल्याकडे किती लास्टच बनतोय काय बघा पहिला आणि दुसरा घेतला पहिला आणि तिसरा घेतला आता कोणता राहिला दुसरा आणि तिसरा घेतला. मग मी आता दुसरा आणि तिसरा घेऊन बघतो मायनर ऑफ किती ऑर्डर 2 इक्वल टू काय आहे तुमच्याकडे बघा. आता मी दुसरा तिसरा -3 -6 6 आणि 12. याच्यातला बघा एक जरी नॉन झिरो आला असता डिटरमिनंट तर आपण म्हणू शकतो असतो की याची रँक किती आहे 2. पण आपण पहिला घेतला 0 आला दुसरा घेतला 0 आला आता आपण तिसरा घेतो. तर तिसरा पण बघा -3 into 12 किती -36 आपल्या अनुसार -6 into -6 -36 हे पण किती आला -36 प्लस 36 इक्वल टू किती आला 0. म्हणजे 2 क्रॉस 2 चे सगळे मॅट्रिक्स सब मॅट्रिक्स जे आहे मायनर काय आला 0 आला. याचा अर्थ याचा काय झाला की याची जी रँक आहे ती 2 नसेल. काय नसेल 2 नसेल का कारण की सगळे 2 क्रॉस 2 चे 0 आले. हां जर ऍट लीस्ट एक जरी नॉन झिरो आला असता तर आपण इथे सांगितलं असतं याची रँक किती आहे 2. आता तुझं काम संपलं. 2 नंतर कोण बनतो आपल्याकडे मायनर ऑफ. आता तुझं काय आहे मायनर ऑफ ऑर्डर किती 1 ऑर्डरचा बनवायचा आहे. 1 ऑर्डरचा म्हणजे कोण मी पुढे लिहितो 1 ऑर्डरचा कोण डिटरमिनंट ऑफ सिंगलटन एलिमेंट म्हणजे 1 क्रॉस 1 चा सिंगलटन बनतो ना म्हणून मी पहिला एलिमेंट घेतला त्याचा डिटरमिनंट किती आला तुमच्याकडे 1 झाला. बघा सिंगलटन एलिमेंटचा डिटरमिनंट किती असतो 1. मग किती 1 आला म्हणजे किती नॉट इक्वल टू 0. त्याची जी रँक आहे बघा ज्या ऑर्डरचा डिटरमिनंट नॉट इक्वल टू 0 होती त्याची रँक असते. रँक ऑफ 1 इक्वल टू रँक ऑफ a इक्वल टू त्याला आपण असं मायनर या मेथडने आपण अशी रँक काढतो. ठीक आहे. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनची दुसरी मेथड आहे तर त्याला आपण दुसरा लेक्चर घेऊ. आता आपण दुसरा एक्झाम्पल घेऊया. बघा आपण हे दोन एक्झाम्पल आहे आपल्याकडे दोन एक्झाम्पलचं आपण रँक काढूया. बघा फास्टली काढूया. आता बघा मी काय करणार आहे सोल्युशन पहिल्याच घेऊया तो टेबल. आता याची ऑर्डर किती बघा पहिले 2 क्रॉस 4 किती कॉलम आहे आपल्याकडे किती रो आहेत 2 आणि कॉलम किती आहे 4. तर आपल्याला या मॅट्रिक्स काय करायची रँक काढायची. आपलं पहिलं टार्गेट काय की आपल्याला मॅक्सिमम कोणत्या ऑर्डरचा सब मॅट्रिक्स स्क्वेअर बनतो म्हणजे स्क्वेअर मॅट्रिक्स काढायचा आहे. तर 2 क्रॉस 2 चा कारण 3 क्रॉस 3 चा पण नाही बनणार 2 क्रॉस 4 चा पण नाही मॅक्सिमम कोणता असेल 2 चा आपण 2 चा घेऊया. तर मायनर ऑफ ऑर्डर 2 तर कोणता एक पहिला घेतला मी मायनर ऑफ ऑर्डर 2 तर पहिला कोणता आहे तुमच्याकडे बघा पहिला मी घेतला 1 -2 -1 आणि 1. त्याचं डिटरमिनंट काय किती डिटरमिनंट 1 into 1 1 आपल्या रूलनुसार -1 into -2 plus 2 इक्वल टू किती आला -1. 0 आला का नाही मग नॉट इक्वल टू 0. आता बघा मायनर ऑफ ऑर्डर 2 जो आहे तो काय आला डिटरमिनंट आला त्याचा नॉट इक्वल टू 0 म्हणजे मायनर नॉट इक्वल टू 0. मग आपल्याकडे एक जरी ऍट लीस्ट एक जरी त्या ऑर्डरचा डिटरमिनंट नॉट इक्वल टू 0 आला तर ती त्याची रँक आहे. मग आपल्या रँक ऑफ a इक्वल टू किती असेल 2 कारण 2 ऑर्डरचा काय आला डिटरमिनंट नॉट इक्वल टू 0. ऍट लीस्ट एक जरी आला तरी चालतो. ठीक आहे. परत सांगतो मी हां जर इथे 0 आला असता तर दुसरा घेतला असता दुसरा पण 0 आला असता तर तिसरा घेतला असता तिसरा जरी 0 आला असता तर चौथा. हां पहिला 0 आला दुसरा 0 आला तिसरा जर नॉन 0 आला तरी पण चालतो. काय तिसरा जर नॉन 0 आला तर त्याची रँक किती असते 2. आपली याची पहिल्याची रँक किती आली. आता दुसऱ्याकडे b कडे घ्या. आता b मध्ये काय आहे तुमचं सेम आपल्याकडे मॅक्सिमम याची किती आहे हा 3 रो आहे आणि 2 कॉलम. ठीक आहे. आता याची रँक काढायची आहे कशी काढू शकतो आपण की याचं मॅक्सिमम जे आहे मायनर किती ऑर्डरचा बनवू शकतो स्क्वेअर मॅट्रिक्स मायनर ऑफ ऑर्डर 2 इक्वल मॅक्सिमम किती 2 कारण 2 क्रॉस 2 पेक्षा 3 क्रॉस 3 येऊ शकत नाही कारण की आपल्याकडे 3 रो आहे पण 3 कॉलम नाही म्हणून मॅक्सिमम जो भी स्क्वेअर मॅट्रिक्स बनेल आपल्याला तो कसा असेल 2 क्रॉस 2 चा. तर किती लिहितो 1 3 -1 आणि -3. हां किती आला आता याचा जर मी स्क्वेअर काढला डिटरमिनंट काढला 1 into 3 -3
आपल्या रूलनुसार मायनस आणि 1 into -1 into 3 -3 मायनस मायनस प्लस -3 + 3 = 0. चला आपण एक डिटरमिनंट काढला होता तो कसा आला आपल्याकडे 0 आला. आता आपण दुसरा घेऊया. बघा मी पहिला काय केला हे दोन सिलेक्ट केले. आता मी काय करतो पहिला आणि तिसरा सिलेक्ट करतो. ठीक आहे. मायनर ऑफ ऑर्डर 2 इक्वल आता पाहिजे दुसरा पहिला आणि दुसरा हा एक स्क्वेअर मॅट्रिक्स बनतो. याचा काढून बघूया किती ना 1 into 6 6 2 into 3 6 6 = 0 परत 0 आला. तर याचा काय आपला रँक 2 येणार नाही. अजून एक लास्ट मायनर ऑफ ऑर्डर 2. आता लास्ट कोण बनेल बघा पहिला दुसरा झाला पहिला तिसरा झाला. आता कोण राहिला दुसरा आणि तिसरा. तर दुसरा आणि तिसरा मध्ये कोण आहे -1 -3 2 6. त्याचा काय असेल काही -1 into 6 -6 रूलनुसार मायनस. आता -3 into -2 -6. आता बघा हा -6 आणि हा मायनस मायनस प्लस झाला +6. तर काय झालं याचा पण किती आला 0. बघा तिन्ही जेव्हा आपल्याला 3 पेक्षा जास्त बनत नाही. म्हणजे 2 चे जेवढे होते मायनर ते सगळे 0 आले. याचा अर्थ याचा रँक काय नाही 2 नाही. म्हणजे काय रँक ऑफ A इज नॉट इक्वल टू 2. आता रँक 2 नाही तर रँक 1 येऊ शकते. मग आपण रँक 1 घेऊया. मायनर ऑफ आता मायनर कोणाचे मायनर ऑफ ऑर्डर. आता 2 चे सगळे संपले. आता कशाची 1. तर 1 चा जर काढला म्हणजे कोणता एलिमेंट घ्या. मी पहिला एलिमेंट घेतला त्याचा डिटरमिनंट किती येतो 1 आणि 1 चा डिटरमिनंट किती 1 हा 1 आला. तर 1 इज नॉट इक्वल टू 0. त्याची रँक किती आली मग आता तो ज्या ऑर्डरचा मायनर नॉट इक्वल टू 0 आला त्याची रँक किती असते. तर किती आली रँक येतं 1. ठीक आहे. आता पुढचा एक्झाम्पल घेऊया आपण. चला इथं बघा आपल्याकडे 3 क्रॉस 3 चा आहे. किती 3 क्रॉस 3 याची रँक फाइंड करायची आहे. आता रँक मध्ये आपण काय करतो की मॅक्सिमम किती ऑर्डरचा आपल्याला स्क्वेअर मॅट्रिक्स बनतो. किती ऑर्डरचा 3 क्रॉस 3 चा बनतोच आहे. आपण 3 क्रॉस 3 चा घेऊ. तर काही पहिलं बघा मायनर ऑफ मी याचं काढतो मायनर ऑफ ऑर्डर 3 इक्वल अच्छा डिटरमिनंट का किती ना 1 1 -1 2 -3 4 3 -2 आणि 3. ठीक आहे. आपल्याला 3 क्रॉस 3 चा बनवू शकतो. म्हणून तर 3 क्रॉस 3 चा काढायचं डिटरमिनंट किती पहिलं आपण पहिला कसं लिहितो पहिला प्लस असतो नंतर मायनस आणि तुम्हाला माहिती आहे डिटरमिनंट कसं काढायचं. जर माहिती असेल तर एकदा व्हिडिओ बघून त्या डिटरमिनंटचा. तर आता परत एकदा सांगतो की हा प्लस असतो हा मायनस आणि हा प्लस. तर प्लस वर सिलेक्ट केला तर इथं काय त्या लाईनचा रोड केला कॉलम केला -3 into 3 किती -9 आपल्या रूलनुसार मायनस. आता किती -2 into 4 किती -8. आता बघा पहिला प्लस असेल दुसरा काय मायनस. आता परत काय या लाईनचा रो केला कॉलम केला किती 2 into 3 6 -3 into 4 12. बघा पहिला प्लस नंतर मायनस. आता कोण आहे मायनस प्लस पण रेडिमेट मायनस आहे तर -1. आता परत त्या लाईनचा रो केला कॉलम केला 2 into -2 -4 आपल्या रूलनुसार मायनस 3 into -3 -9 ब्रॅकेट क्लोज. आता सॉल्व करूया. 1 ने मल्टिप्लाय करायला काही फरक पडत नाही. -9 हा मायनस मायनस प्लस 8 -1 6 -12 किती -6 -1. आता बघा मायनस मायनस प्लस झाला -4 + 9. चला कॅल्क्युलेशन करूया. -9 + 8 -1 नंतर बघा -1 * -6 + 6. आता इथे किती आहे ना 9 मधून 4 गेला +5 +5 * -1 किती +5. आता याचं टोटल आन्सर किती आहे 6 + 5 किती 11 आणि 11 मधून 1 गेला राहिला 10. मग याची बघा किती आला 10 आला. 10 याचा मीनिंग काय झाला नॉट इक्वल टू 0 आला. तर मग याची जी रँक असेल रँक ऑफ A बघा 3 ऑर्डरचा डिटरमिनंट जर नॉट इक्वल टू 0 आला तर त्याची रँक किती असते 3. हा जर त्याचा डिटरमिनंट जर आपल्याकडे 0 आला असता तर आपण काय केलं असतं 2 क्रॉस 2 चं चेक केलं असतं. मग जेवढे 2 क्रॉस 2 चे आपल्याकडे सब मॅट्रिक्स बनतील ते सगळ्यांचा आपण काय केलं असतं मायनर काढला असता. आणि जर मायनर ऍटलीस्ट एक जरी नॉट इक्वल टू 0 आला असता तर ती त्याची रँक असते. ठीक आहे. हा एक्झाम्पल. आता पुढचा एक एक्झाम्पल घेऊया आपण नेक्स्ट ऑर्डर. चला या मॅट्रिक्सचे आपल्याला रँक काढायचं आहे बघा. हा या मॅट्रिक्सचे ऑर्डर किती आहे पहिला किती 3 रो आहे आणि 4 कॉलम. ठीक आहे. मग आपल्याकडे किती असो आता आपल्याला हे माहिती आहे की मॅक्सिमम किती ऑर्डरचा स्क्वेअर मॅट्रिक्स बनवू शकतो किती 3 क्रॉस 3 कारण इथे 3 आहे इथे 4 आहे.
आता हे कसं लक्षात ठेवायचं की सपोज तुमच्याकडे 4 क्रॉस 2 असेल तर इथं मॅक्सिमम 2 क्रॉस 2 जी कमी संख्या असेल म्हणजे कमी रो किंवा कॉलम कमी असेल तेवढ्या ऑर्डरचा आपण काय करू शकतो तो स्क्वेअर मॅट्रिक्स. आता जर 2 आहे तर आपण इथं 2 क्रॉस 2 आणि 1 क्रॉस 1 चा स्क्वेअर मॅट्रिक्स बनवू शकतो. किंवा आपल्याकडे बघा 5 क्रॉस 3 असेल तर याचं मॅक्सिमम जे आहे इथं 3 क्रॉस 3 चं बनवू शकतो, नंतर 2 क्रॉस 2 चं बनवू शकतो आणि 1 क्रॉस 1 चं बनवू शकतो. कारण याच्या पुढे आपण बनवू शकतो का कारण आपल्याकडे कमी कोण आहे दोघांपैकी 3 मग 3 पासून आपण स्टार्ट करू शकतो. इथे कोण आहे आपल्याकडे 3 आहे कमी तर मग आता 3 क्रॉस 3 चं बनवायचं आपल्याला स्क्वेअर मॅट्रिक्स. काय आहे तुमच्याकडे आपण काय केलं आता 3 क्रॉस 3 चं बनवायचं आपल्याला. ठीक आहे पहिला मायनर ऑफ ऑर्डर 3. आता 3 चं बघा पहिला काय 3 क्रॉस 3 चं तुमचा सिलेक्ट करा. पहिला सिलेक्ट केला मी काय पहिला दुसरा आणि तिसरा सिलेक्ट करतो. पहिल्या बरोबर किती सिलेक्ट करतो मी दुसरं 1 3 4 1 2 6 नंतर 1 5 0 हा बनला गेला. आता याचा डिटरमिनंट काढायचा आपल्याला मायनस मध्ये कोण डिटरमिनंट. चला काढूया डिटरमिनंट. याचा जर डिटरमिनंट 0 आला तर आपण पुढचा अजून एक डिटरमिनंट घेणार. पण याचा जर डिटरमिनंट नॉट इक्वल टू 0 आला तर पुढे सॉल्व करायची गरज नाही. हा सांग किती येईल आता परत सेम आपली प्रोसेस हा प्लस असतो हा मायनस आणि प्लस. आता मी पास करतो 1 2 into 0 0 minus 6 into 5 30 नंतर minus 3 आता पास करतो 1 into 0 0 minus 1 into 6 6 नंतर plus 4 इथे 1 into 5 5 minus 1 into 2 2 आता कॅल्क्युलेशन करूया. आता बघा 0 minus 30 minus 30 into 1 minus 30 minus आता हा minus 0 minus 6 minus 6 आणि minus 3 किती minus 3 into minus 6 plus 18 आणि प्लस आता किती 4 into आता 5 minus 2 किती झाले 3 4 into 5 minus 2 3 तर into किती झाला हा 3 तर टोटल किती झाला 4 into 3 12. आता 12 आणि 18 किती 30 30 minus 3 0 बघा एक काय आहे तुमच्याकडे 0 आला. आता आपण दुसरा चेक करा. हा जर हे नॉट इक्वल टू 0 आला असता तर मग आपण चेक करायची गरज पडली नसती. आपल्याला परत दुसरा घ्यावा लागेल मायनर. बघा मायनर ऑफ ऑर्डर 3. आता मी दुसरा घेतो कोणता आता मी पहिला दुसरा आणि तिसरा घेतो. ठीक आहे तर पहिला 1 1 1 4 6 0 5 7 आणि 1. आता आपण डिटरमिनंट काढतो पासिंग किती डिटरमिनंट 1 6 into 1 6 minus 0 नंतर minus 4 परत किती 1 into 1 minus 7 नंतर plus 5 0 0 minus 6 तर टोटल किती झाला 6 1 minus 6 आणि हा 24 आणि किती minus 30. आपण किती आला तुमच्याकडे 0 आला 6 आणि 24 30 30 minus 30 0 आला. आता परत आपल्याला लास्ट घ्यायचा काय घेतला तिसरा पहिला घेतला आपण दुसरा घेतला पहिला दुसरा तिसरा घेतला. आता राहिला कोण आता दुसरा तिसरा आणि चौथा. ठीक आहे असा कोणी आता सेम मायनर ऑफ ऑर्डर 3 सांग कोणता राहिला आपल्याकडे पहिला दुसरा झाला पहिला दुसरा आणि हे झाला. आता राहिला कोण पहिला तिसरा हा पहिला तिसरा 1 2 1 5 आणि चौथा 5 7 आणि 1. याचा आपण काढून बघूया काय तुमच्याकडे 1 into 2 सेम 1 2 minus 1 2 आणि 35. आता हे फक्त कॅल्क्युलेशन करतोय फास्ट नंतर किती -3 1 -7 नंतर -5 किती तुमच्याकडे हां लास्ट 5 आला 5 -2. ठीक आहे हां तर याचा पण किती आता 1 2 minus 5 minus 33 हा किती -6 आणि -6 मध्ये किती प्लस -18 प्लस 18 आणि हे किती आला 2 कमी झाले 3 5 3 15 मायनस 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 15 हा किती आला बघा -33 प्लस 18 आणि -15 तर हा काय 0 आला नाही काय 0 आला नाहीये. मग बघा परत एकदा करतो 1 2 -2 नंतर 7 into 5 35 नंतर -3 किती 1 into 1 आणि 1 into 7
नंतर 5 आला -5 2 into 1 into 5 into हा बरोबर आहे कारण 2 35 30 आणि किती 1 6 7 6 3 2 6 18 प्लस आणि हा 3 15 हा नॉट इक्वल टू 0 बघा आपल्याला पहिला 0 आला होता दुसरा 0 आला आणि तिसरा नॉन 0 आला मग ऍटलीस्ट आपल्याला एक जरी त्या ऑर्डरचा नॉन 0 आला तर ती त्याची रँक असते मग किती आला नॉन 0 आला तर किती येतो याचा आन्सर 33 मधून 18 गेले किती 18 म्हणजे 3 आणि हे प्लस 3 म्हणजे 30 किती राहिले 30 म्हणजे हा झाला नॉट इक्वल टू 0 त्याचा मीनिंग काय झाला की याची जी रँक आहे रँक ऑफ a इक्वल टू किती आली 3 हा जर आपण याचा पण 0 आला असता अजून पुढचा घेतला असता 3 क्रॉस 3 0 आला असता तर आपल्याला पुढे जावं लागलं असतं 2 क्रॉस 2 वर मग 2 क्रॉस 2 चा ऍटलीस्ट एक जरी नॉन 0 आला असता तर त्याची रँक 2 आणि जर 2 क्रॉस 2 चे सगळे 0 आले असते तर आपल्याला यावं असतं 1 क्रॉस 1 ठीक आहे आपण बऱ्यापैकी एक्झाम्पल घेतलेले आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा ठीक आहे थँक्यू